दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांचं बोगस डिग्री प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। पण हे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं हे प्रकरण त्यांची शैक्षणिक पात्रता वादात सापडलेली आहे। परतूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या लोणीकर यांनी 2004 आणि 2009च्या उमेदवारी अर्जात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA प्रथम वर्ष केल्याचं म्हटलं होतं, पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपण केवळ 5वी उत्तीर्ण असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। अगोदरच्या निवडणुकीतून पदवीधर असलेले लोणीकर नंतरच्या निवडणुकीत केवळ 5वी उत्तीर्ण कसे होतात असा सवाल काँग्रेसने केलाय। लोणीकरांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं 4 महिन्यांची पात्रता परीक्षा घेण्यात येते आणि ती उत्तीर्ण झाल्यानंतर BA प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळतो। लोणीकर यांनी परतूर येथे ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्या आधारे BA प्रथम वर्षाची परीक्षा दिली। राजकीय क्षेत्रात असल्यामुळे हा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करता आला नाही, म्हणून 2014च्या विधानसभा निवडणुकीत शैक्षणिक पात्रता इयत्ता 5वी असं लिहिलं, असं स्पष्टीकरण बबनराव यांनी दिलेलं आहे।